नमस्कार मंडळी, आज आपण मुलाच्या टिफिनसाठी अगदी सोप्या पद्धतीची भेंडीची सुक्की भाजी बनवतोय। तर या ठिकाणी बघा, भेंडी स्वच्छ धुवून तिचे 2 भाग करून ती अशी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेली आहे। त्यामुळे भेंडी जर खराब असेल तर ते सुद्धा लगेच दिसतं, त्यामुळे भेंडी मी अशी कापून घेतलेली आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला, 2 चमचे भाजलेला दाण्याचा कूट आहे आणि थोडासा ठेचलेला लसूण। तर लसूण ठेचून घ्यायचा, म्हणजे तिचा फ्लेवर हा भाजीमध्ये छान उतरतो। त्यानंतर आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालते। तेल व्यवस्थित तापलं की लगेच यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी आणि मोहरी तडतडली की लगेच पाव चमचा जिरं घालायचं। आता जिरा आणि मोहऱ्याची छान खमंग फोडणी तयार झाली की लगेच यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आणि लसूण सुद्धा हलकासा गुलाबी झाला की लगेच यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा। तर कांदा हा चांगला मिक्स करून घेऊ। तर कांदा हा जास्तही लालसर करायचा नाही, इथे फक्त तो आपल्याला ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे, हलकासा गुलाबी परतून घ्यायचा आहे। तर साधारणपणे 1 मिनिटानंतर लगेच यामध्ये बारीक कट केलेली भेंडी घातली। तर आता ही चांगली मिक्स करून घेऊ। तर बघा, कांदा घालून भेंडी केली ना तर ती मुलांना सुद्धा आवडते, चवीलाही छान होते। तर फोडणीमध्ये जेव्हा भेंडी घालतो तेव्हा गॅस हा थोडासा मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरच भेंडी ही चांगली परतून घ्यायची, म्हणजे ती चिकट होत नाही। जेव्हा आपण बारीक गॅसवर भेंडी परततो तेव्हा ती चिकट होते, त्यामुळे शक्यतो मोठ्या आचेवरच ही चांगली परतून घ्यायची। तर बघा, कुठेही चिकटपणा आलेला नाही, छान सुटसुटीत दिसत आहे। तर या स्टेजला आता काही सुके मसाले घालूया। तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, सोबतच यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आणि हे मसाले चांगले मिक्स करून घेऊ। तर बघा, यामध्ये मी अजूनही मीठ घातलेलं नाही, कारण मीठ लवकर घातल्यामुळे सुद्धा भेंडी ही चिकट होते। त्यामुळे चांगली भेंडी शिजवून घ्यायची, परतून घ्यायची आणि नंतरच सर्वात शेवटी मीठ घालायचं। तर आता ह्या स्टेजला मसाले चांगले मिक्स झाले की लगेच 2 चमचे जो दाण्याचा आपण कूट घेतलेला होता, शेंगदाण्याचा कूट, तो घालायचा आणि सोबतच चवीनुसार मीठ। तर बघा, मीठ हे असं शेवटीच घाला, म्हणजे भेंडी ही चिकट होत नाही। तर संपूर्ण हे आता चांगलं मिक्स करून घेऊ आणि आता मिक्स करून झालेला आहे। तर गॅस बारीक करूया आणि बारीक गॅसवर फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून ही वाफवून घेऊया, म्हणजे थोडीफार भेंडी जर कच्ची असेल तर ती व्यवस्थितपणे शिजेल। तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकाल, मस्त छान अशी सुटसुटीत आपली अगदी सोप्या पद्धतीने मसाला भेंडी तयार झालेली आहे। भेंडी सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे बघा, लगेच स्मॅश होते। तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही टिफिनसाठी भेंडीची मसाला भाजी करून बघा। कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास रेसिपीला एक लाईक करा। धन्यवाद।